अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणे, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी. त्या स्वरूपानंदांनी छान रचलेले आपण सुरुवातीला ते म्हणत होतो. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्षण पावे मावे. म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते, पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे, अहंकार सांडून. जणी टाकावी तयावरून या, काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर, तेजोमय ते रूप. सहज साधनीत नित्य रंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला, श्री सद्गुरुला लुतोष. वरद हस्त मस्तकी ठेवुनी, देई मज आदेश, देई मज आदेश. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित. भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहितः, निर्वृत्तिका संस्थिताः.
इत्थं साधु कृपान्वितं स्वयंहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं पासष्टी हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथास्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं 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 ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण। आज कोजागिरी पौर्णिमा। प्रथम आपण या सर्वांना वंदन करूया, ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीरायाला। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून, आणि आजही कोजागिरी पौर्णिमा आहे। ती देवी विचारत असते, को जागरती। को म्हणजे कोण, जागरती म्हणजे जागा आहे। ते रात्री फक्त जागा राहणं अशी लोकांची समजूत आहे की रात्री 12पर्यंत कोण जागा राहतो। पण मला त्याचा अर्थ असा वाटतो घ्यावा की खऱ्या अर्थानं कोण जागा आहे। हे सृष्टीतलं सगळं दिसणारं विश्व खरं आहे का परमात्म तत्व खरं आहे, आणि ते समजून घेण्यासाठी कोण जागा आहे, असं ती विचारत असावी। आपण दोन्हीचा मेळ घालूया आणि आज कोजागिरीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते। तुम्ही म्हणला तसं 75 ओव्या झालेल्या आहेत। 76वी ओवी बघणार आहोत आपण। मला वाटतं 76 पण झाली होती का काय आठवत नाही। 75 नक्की झालेली आहे ना? झालेली आहे। तैसे निवृत्तीपणाची कारण, तैसे निवृत्तीपणाची कारण, हाची आपण या आपण, घेयावया फुलची झाले घ्राण आपुली धृती। धृती म्हणजे सुगंध। सांगितलं होतं की फुलच काय झालेलं आहे, घ्राणेंद्रिय झालेलं आहे। फुलानंच घ्राणेंद्रिय व्हावं, कशासाठी? स्वतःचा सुगंध घेण्यासाठी। तसं हे चंद्रप्रकाशासारख्या शांतचित्त अशा निवृत्तीनाथांना ते निवृत्तीपणाला स्वतःच कारणीभूत झाले। त्यांना दुसऱ्या कोणीही निवृत्ती देण्याची किंवा निर्वृत्त होण्याची सांगण्याची गरज पडलेली नाही, कारण त्यांचं आत्मस्वरूपच तसं आहे आणि ते स्वयंभू आहेत, आत्मप्रकाशी आहेत। त्यामुळं त्यांच्या निवृत्तीपणाला दुसरा कुठलाही किटाळ नाही किंवा दोष नाही। शुद्ध असं त्यांचं निवृत्तीपण किंवा निर्वृत्तीपण आहे। 76वी ओवी बघूया। दिठी मुखाची ये बरवे। आता ही पण एक वेगळीच कल्पना केली बरं का। ही ओवी समजावून घ्यायला थोडासा तुम्हाला विचार करावा लागेल। दिठी मुखाची ये बरवे, पाठी कडोनी जै पावे, तैयारसे धांडोळावे लागती काई। दिठी मुखाची ये बरवे, दिठी मुखाची ये बरवे, पाठी कडोनी जै पावे, पाठी कडोनी जै पावे, तैयारसे धांडोळावे, तैयारसे धांडोळावे, धांडोळावे लागती काई। लागती काई असा प्रश्न विचारलेला आहे की आरसे धुंडाळायला लागतात का? दिठी म्हणजे दृष्टी, मुखाची ये बरवे, आपल्या मुखाला पाहण्यासाठी, आपलं मुख पाहण्यासाठी। काय झालेलं आहे तर बरवे म्हणजे चांगले। पाठीकडोनी जै पाय, पाठीकडून दिठी पावे। पाठीमागं असं वळून आपण जसं पाहतो ना, तसं पाठीकडून पाहावं लागतं का? किंवा आरसे धांडोळावे लागती काही, किंवा आरसे धांडोळावे लागतात, आरसे शोधण्याचं काही कारण आहे का? स्वतःचं
काय म्हणूया, आत्मतत्व किंवा आत्मसुख हे पाहण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही आरशाची गरज नाही आहे, मागं पूर्ण वळून बघण्याची गरज नाही आहे, असं सांगण्याचा याच्यात मुख्य हेतू आहे. तर फावे म्हणजे घेईल किंवा मिळेल, भोगू शकेल, आणि दिठी म्हणजे दृष्टी, बरवे म्हणजे चांगले, आरिसे म्हणजे आरसे, लागती काही म्हणजे लागतात का असा प्रश्न विचारलेला आहे. आणि पाठीकडून जयी पावे, जे पाठीकडून ती दृष्टी आपल्याला मिळते का, पावे म्हणजे पोचते का, मिळते का असा प्रश्न विचारलेला. म्हणजे आपल्या मुखाची शोभा आपल्या दृष्टीला माघारी वळवून पाहता आली असती तर मग आरसे शोधण्याचं काही कारणच नव्हतं ना. आपलं मुख आपण पाहू शकतो का हो आरशाशिवाय? नाही पाहू शकत. आपण विचारू शकतो कुणाला, कसं काय माझं सगळं व्यवस्थित आहे ना, जिथलं तिथं आरसा नसेल तर. पण आपल्या मुखाची शोभा आपल्या दृष्टीला मागं वळवून 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 अशी पाहता जर आली असती तर मग आरसे शोधण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे कारण होतं का, तर नाही. अर्थातच उत्तर येणार आहे नाही. मग काय आहे, तर जरी आपला डोळा आपल्यालाच पाहू शकत नसला तरीसुद्धा तो पाहणं हेच रूप आहे किंवा पाहणे हेच खरं रूप आहे. मग अंतर्दृष्टी, ज्याला आपण अंतःचक्षू म्हणतो, त्या अंतःचक्षुनी म्हणजे ज्ञानदृष्टीने हे जे खरं आपलं स्वरूप आहे, स्वरूप नुसतं देखणं रूप नाही, स्वरूप स्वतःचं जे खरं रूप आहे, आत्मरूप जे आहे ते ज्ञानदृष्टीनं पाहता येतं. मग त्याला या डोळ्यांची काहीही गरज नसते. म्हणजे निवृत्तीनाथांचं त्यांना स्वरूप कसं कळलेलं आहे, तर ज्ञानदृष्टीनं कळलेलं आहे. त्यांना कुठल्या आरशाची गरज नाही, मागे वळून पाहण्याची गरज नाही. तुम्ही आम्ही खूप आटापिटा करू, इकडून बघू, पण तरीसुद्धा आपलं रूप, आपलं मुख आपल्याला दिसणार नाही. आणि मग आरशाची आपल्याला गरज वाटणार. म्हणजे आपण जर आरशात पाहिलं तर मात्र दिसेल, पण त्यांना मात्र त्या आरशाची गरज नाही, मागं वळून पाहण्याची पण गरज नाही. कारण डोळ्याच्या दृष्टीला आणि मुखाच्या शोभेला आपलं आपणच पाहावं असं वाटलं तर आपल्याला मुखाची शोभा पाहण्यासाठी आरसा लागतो. पण पाठीमागून मुखाची शोभा पाहिल्यानंतर पुन्हा दृष्टीला असं पाहावं वाटलं तर आरसे शोधावेच लागतात. आणि मागून आपण दिसूच शकत नाही, पाहूच शकत नाही ना. असे आरसे शोधावे लागतात का ज्याला स्वरूप कळले त्याला? कारण डोळ्याची दृष्टी ही प्रत्यक्ष दिसतं, प्रत्यक्षच आपल्याला फक्त डोळ्यांनी दिसतं, पण तिला पाहण्याकरता आरशाची गरज नाही असं इथं म्हणतात. गिरवाण म्हणजे संस्कृतमधला हे श्लोक असा म्हणला आहे, ओवी अशी केली आहे. दृष्टी स्वमुखलावण्यम दृष्ट्वा कृत्वा यदाप्नुयात किमर्थं मुकुरायास कर्तव्य सूक्ष्मदर्शिभिः. किमर्थं कशासाठी, मुकुरायासः व्यर्थ प्रयत्न, कर्तव्य करायचा, सूक्ष्मदर्शिभिः ज्यांना सूक्ष्मदृष्टी आहे, सूक्ष्मदृष्टीनं ज्यांना स्वरूप समजलेलं आहे त्यांना व्यर्थ प्रयत्न करण्याची गरजच नाही. कशाला, किमर्थम कशासाठी करायचं, कारण त्यांची जी दृष्टी आहे ती स्वतःच्या मुखाचं लावण्य पाहून अंतर्चक्षूनं पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्याची दर्पणाची किंवा आरशाची पण गरज नाही. त्या स्वरूपानंद काय म्हणतात बघा, वळवनिया मागे पाहू शके साच, वळवनिया मागे पाहू शके साच, मुख आपुलेच जरी दृष्टी. जरी म्हटले, सगळ्यांनी प्रयोग करून बघा बरं. एका बाजूला आपली दृष्टी वळवा आणि आपलं मुख आपल्याला पाहता येते का बघा. असं साईड बाजूला घ्या, अगदी मागंपर्यंत न्या
आणि आपलं मुख आपल्याला दिसेल का आरसा नसेल तर? केला प्रयोग सगळ्यांनी? दिसतं का असं आपलं मुख आपल्याला? नाही दिसत. मग पाठीमागे जर एखादा आरसा असेल तर दिसेल का? नाही नाही, आपण जेव्हा मागं वळून बघू त्यावेळेला असं साईडला किंवा मागे आरसा असेल तरी आपलं मुख आपल्याला दिसेल ना. हा, ते काय मागा आरसा आहे म्हणून दिसणार नाही असं नाही. पण आरसाच नसेल तर आपण मुख पाहू शकतो का? आरसाच नसेल तर आपण मुख पाहू शकत नाही. म्हणजे मागं वळालो तरी सुद्धा ते मुख आपल्याला दिसणार नाही. आपल्याला आरशाची गरज असते. तुम्हा आम्हाला सामान्य माणसाला आपल्या मुखाचं दर्शन घेण्यासाठी आरसा हवाच. आरसा नसताना मागं वळून वळून सुद्धा आपलं मुख किंवा मुखाचं सौंदर्य आपण पाहू शकत नाही. म्हणून काय म्हणले? मुख आपुलेच जरी वळवनिया मागे पाहू शके साच. मुख आपुलेच जरी दृष्टी तरी कशासाठी करोनी सायास. हवे शोधायास आरसे ते. प्रश्न विचारला की जर आपल्याला मागे वळून आपलं मुख पाहता येत असेल, आपल्या मुखाचं सौंदर्य पाहता येत असेल बिना आरशाचं, नुसतं मागं वळून दिसणार आहे का? नाही. मग कशासाठी आरशाची खटपट करावी लागली असती? म्हणजे आरसा हे आपल्याला मुखाचं सौंदर्य पाहण्यासाठी आवश्यक असं साधन झालेलं आहे. पण हे कुठलं मुख पाहतो आपण मुखाचं सौंदर्य? बाह्य सौंदर्य पाहतो. अंतरंगात जो आपला आत्मा आहे किंवा आपलं जे खरं स्वरूप आहे ते आतून आहे. ते आपल्याला आतून पाहायचं आहे. परमात्म्याचं रूप आतून अनुभवायचे. मग तिथे आरशाची गरज नाही. फक्त एकाग्र होऊन, बाह्य सगळ्या गोष्टीचा विसर पडून, संसारातलं सगळं लक्ष काढून, सगळा अहंभाव बाजूला ठेवून, सगळ्या विषय वासना दूर करून, आता एवढं करायचं त्यापेक्षा त्या आरशात बघितलेलं बरं आहे ना. पण आपल्याला आता अनुभवामृतामध्ये हे सगळे अनुभव घ्यायचे आहेत. ज्ञानदेवांनी ते घेतलेत. त्यांच्या गुरूंना ते सगळे लाभलेले आहेत. त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणलं की मुखाच्या आतली जी चैतन्य शोभा आहे ती आपल्याला पाहायची आहे आणि त्याच्यासाठी आरशाची गरज पडणार नाही. तर साखरे महाराज म्हणून आहेत, ते म्हणतात की दृष्टी जर पाठीमागं वळून मुखाचं सौंदर्य पाहिल तर आरसे शोधायला कशाला पाहिजे? सगळे तेच सांगतात. आरसे शोधायची गरजच नाही आहे. म्हणजे त्याचा उपयोगच नाही आहे. हां, बाह्य सौंदर्य पाहण्यासाठी आपल्याला इकडं आरसा. तुम्ही आरसे महाल कोणी पाहिला असेल? आम्ही ह्याला गेलो होतो अहमदाबादला. तुम्ही कोणी गेला असाल तर माहिती नाही. छोट्या मुलांसाठी उरतं ते, पण सगळेच जायचे बघायला. आणि सगळ्या बाजूनी वेगवेगळे आरसे लावलेले बरं का. एखाद्या आरशात आपण आहो त्याच्यापेक्षा उंच दिसणार. एखाद्या आरशात पाहिलं तर आपण आहोत त्याच्यापेक्षा एकदम बुटके दिसणार. एखाद्या आरशात आपण इतके जाड की त्या आरशात मावणारच नाही. एखाद्या आरशात अगदी बारीक दिसणार. म्हणजे अशी व्हरायटी आरसासुद्धा खरं रूप आपल्याला दाखवू शकेल का? नाही. म्हणजेच आरसा हे जरी साधन असलं तरी तो फक्त बाह्य सौंदर्य किंवा आपल्या मनात जसं रूप असेल ते आपल्याला दिसणार आहे. आपलं वरचं रूप दिसणार आहे. आतलं रूप काही तो आरसा दाखवू शकत नाही. म्हणून आपला चेहरा पाहण्यासाठी आरसा उपयोगी आहे. पण आपली दृष्टीसुद्धा आरशाच्या साह्यानंच आपल्याला ती काम करत असते, मदत करत असते. ज्ञानदेवांना या प्रतिभेच्या निमित्तानं असं एक सुचवायचे की माणसानं अंतर्मुख व्हायला पाहिजे. आपलीच दृष्टी आपल्या आत्म्याकडं केंद्रित करायला पाहिजे. आणि मग आपल्याला आत्म्याचं दर्शन होऊ शकतं. आता त्या ताईंनी छान सांगितलं होतं बघा की थोडा वेळ तुम्ही डोळे मिटून बसा आणि मग आत काय चाललंय, आपल्या मनामध्ये जे काही विकार आहेत, त्या महाराजांनी सुद्धा आम्हाला तिथं
मानस पूजा सांगितली होती तेव्हा सांगितलेलं होतं की पहिले सगळे आपल्या मनातले विकार काढून टाका. देवाची पूजा केल्यावर आपण धूपारती करतो, धूप दीप नैवेद्य किंवा कर्पूर आरती लावतो. पण तिथं काय जाळायचं आहे? आपला अहंकाराचा धूप जाळायचा. अहंकार जर आपला गेला ना तर आपल्याला ते अंतर्मुख किंवा आत्मसुख आत्ममुख जे आत्म्याचं दर्शन आहे तेच होऊ शकणार आहे. जोपर्यंत आपण बाह्य जगात वावरतो आहोत, तू मी हे द्वंद्व आपल्यामध्ये सतत चालू आहे, तोपर्यंत हे होणार नाही. पण जेव्हा आपण आत डोकावून पाहू, आता कोणी म्हणतात ना की स्वतःचे काय म्हणू गुण, मी कसा आहे हे स्वतःला आधी आपल्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे. मग आपल्याला आतून माहिती असतं की मी खरं बोलतो, मी कुणावर रागवत नाही, मी गोड बोलतो, मी सगळ्यांवर प्रेम करतो. असं जर असेल तर ते आपले गुण सगळे आपण लिहून टाकायचे. पण आपल्यामध्ये काही दोषही असतात की दुसऱ्यांनी बोललेलं, निंदा केलेली मला सहन होत नाही, मला अमुक दुसऱ्याचं, म्हणजे आता आपण तसे नव्हत, पण जे कोणी करत असेल त्यांनी असं स्वतःचंच ॲनालिसिस करायचं. दुसऱ्याचा उत्कर्ष मला सहन होतो का? दुसऱ्याचं दुःखानं मी दुःखी होतो का? मग दुसऱ्याच्या सुखानं मी दुःखी होत असेल आणि दुसऱ्याच्या दुःखानं मी सुखी होत असेल आणि दुसऱ्याच्या सुखानं मी दुःखी होत असेल तर मी खरं आहे का? मग मी आत्मज्ञान मला होईल का? अशानं नाही होणार. म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की आत पाहिल्यानंतर आपल्या अस्तित्वाच्या दिशेनं खोलपणे खोल आपली जेव्हा आपण नजर वळवू, म्हणून एक सांगितलं होतं बघा, आणि मी पण असं खूपदा सांगायची, तेव्हा आम्ही शवासनचे फायदे सांगत होतो. काही विद्यार्थी शेतकरी असायचे आणि त्यांना 12-12 तास पाणी देण्याचं किंवा असं शेतातलं काम तर तुम्हाला माहिती आहे, जे करत असतील त्यांना की रात्रंदिवस राबावं लागतं. आणि मग ते कॉलेजला आले कशा तरी ते 5 तास करणार आणि घरी गेल्यानंतर जेवण झाल्यावर तो माझा एक विद्यार्थी होता, तो म्हणायचा, मॅडम मी 3 तास झोपतो, 3 तास झोपावंच लागतं मला. म्हणलं का रे बाबा असं दमतो? तेव्हा मी त्याला म्हणलं होतं की तू असा प्रयोग करून बघ, 10 मिनिट तू 15 मिनिट फक्त शवासन कर. आता शवासन म्हणजे कसं असतं, शांत पडून राहायचं असतं आणि असंच आपल्या प्रत्येक अवयवाला शांत स्थिर शिथिल करत जायचं. तुम्ही करत असाल तसाच प्रकार हा ध्यानामध्ये पण असतो. आणि म्हणलं आपल्याला आम्ही त्यांना शिकवायचो की आम्ही सूचना द्यायचो, मग त्या घरी कोण येणार त्याला शिकवायला, तर तूच तशी सूचना आपल्या पायापासून मस्तकापर्यंत एक अवयवाला शिथिल करत जायचं आणि कुठल्या तरी देवतेचं स्मरण करायचं, जे तुझ्या आवडीचं देव असेल ते. असं करत तुम्हाला सांगते 8-10 दिवसानंतरच त्या मुलानं मला सांगितलं की मॅडम माझी 3 तासाची झोप उडाली, काहीच गरज नाही. तसं आहे हे की आपण जर अंतर्मनात सगळं शोधायला लागलो, आत्मसुख जर पाहायला लागलो, आत्म्याचं जर दर्शन झालं, तर मग आपल्याला कुठल्याही आरशाची गरज पडणार नाही. असं हे याचं काय म्हणूया आपण, या ओवीचा जो अर्थ आहे, म्हणजे आत दडलेला जो अर्थ आहे तो आपण समजून घ्यायचा की आपल्याला आरशाविना, दर्पणाविना आपलं आत्मदर्शन होऊ शकेल. त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते बाह्य रूपाच्या दर्शनासाठी आहे, बाह्य मुखाच्यासाठी आहे. पण आतून जे आपल्याला सुख किंवा मुख पाहायचं आहे ते आपल्याला अंतर्मुख होऊनच पाहावं लागेल. त्याच्यासाठी आपल्या मनातले सगळे बाकीचे विकार जावे लागतील, शांत व्हावं लागेल आणि मग आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल. अशी ही 176वी ओवी होती. 100 नाही, फक्त 76. मी कुठून माझ्या डोक्यात तो एक आकडा बसला आहे त्याच्यात, कारण दुसरीकडे ते काम चाललेलं होतं, त्यामुळं ठीक आहे. आता पुढची ओवी बघा, 77वी. आता ही तर अगदी किती वेळा त्यांनी रात्री आणि दिवसाची उदाहरणं दिलेली आहेत, पण पुन्हा ते आपल्याला पटवून देतात बरं का. तीच
निसर्गातली गोष्ट किंवा निसर्गाचं चक्र वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात. आता बघा पुढची ओवी. की राती हन गेलिया, की राती हन गेलिया, दिवस हन पातलिया, दिवस हन पातलिया, काय सूर्य पण सूर्या होवावे लागे, काय सूर्य पण सूर्या होवावे लागे. की राती हन गेलिया, दिवस हन पातलिया, काय सूर्य पण सूर्या होवावे लागे. अगदी सोपं असं त्यांनी सांगितलं. आपल्याला सगळे शब्द जवळजवळ माहितीतले आहेत. राती म्हणजे रात्र, हन म्हणजे खरोखर, गेलिया रात्र निघून गेल्यावर काय होत असतं. दिवस हन पातलिया, पातलिया म्हणजे उगवला. दिवस म्हणजे दिवस, रात्र संपली की दिवस उगवतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग तेच इथं सांगितले की राती हन गेलिया, दिवस हन पातलिया आणि दिवस उगवतो. आता रोज आपण पहाटे पहाटे पाहत असतो बघा. 4 वाजता अंधार असतो, 4:30, 5, 5:30 अंधार, बाहेर काळं काळं असतं आणि क्षणाक्षणात हळूहळू हळूहळू तो असा संधी प्रकाश यायला लागतो. आणि सूर्योदय झाला की एकदम सगळं उजाडतो म्हणतो आपण, म्हणजे उजेड येतो. हन म्हणजे खरं खरं. हन शब्द काय आपण म्हणतो ना, असं ना आपण कसं म्हणतो न वगैरे अशी लावतो ना, तशी ते हन नेहमी म्हणत असतात. की राती हन गेलिया म्हणजे अहो अशी रात्र गेल्यानंतर न, किंवा खरंच गेल्यानंतर, किंवा का असा प्रश्न विचारण्यासाठी ते हन त्यांनी लावलेले. आणि दिवस हन पातली, आणि दिवस असा उगवल्यानंतर. काय काय असं घेतला तरी अर्थ चालेल. हन म्हणजे काय, आणि पुढं काय शब्द वापरलेलेच आहे. काय सूर्य पण सूर्या होवावे लागे. मग सूर्याला पुन्हा सूर्य व्हावं लागतं, होवावे लागे. काय त्याला सूर्याला सूर्य पुन्हा व्हावं लागतं का? सूर्य एकदाच झालेला आहे. सूर्य म्हणजे त्याचा जन्म झाला असेल, त्याला निर्माण केलं असेल भगवंतांनी. पण रोज रात्र संपल्यानंतर सूर्य जेव्हा आपलं दिवस जेव्हा उगवतो, उजाडतो, तर दिवस उजाडल्यानंतर सूर्याला काय पुन्हा सूर्य पण घ्यावं लागतं का, किंवा प्राप्त करावं लागतं का? नाही. अर्थातच उत्तर नाही आहे ना. त्याच्याजवळ सूर्याची जी काय शक्ती आहे ती कायमचीच आहे. जन्म जसा तो निर्माण झालेला आहे तेव्हापासून सूर्य पण त्याच्याजवळ आहेच. म्हणजे सूर्याचं तेज म्हणूया, सूर्याचा प्रकाश म्हणूया, किंवा सूर्याची शक्ती म्हणूया, ती त्याच्याजवळ आहेच. म्हणजे रात्र गेल्यानंतर आणि दिवस उगवल्यानंतर सूर्याला काय पुन्हा सूर्य होऊन यावं लागतं का, यायला पाहिजे का? प्रश्न विचारलेच सगळे. अर्थातच उत्तर येणार आहे नाही. कारण तो काय आहे, स्वभावसिद्ध, जन्मताच तो सूर्यच आहे. चुकून आपल्याला सुद्धा एखादा म्हणेल तू अमुक अमुक आहे, आपण म्हणतो नाही माझं नाव हे. अरे तुमच्यासारखंच कोणतरी दिसत होतं, नाही ते वेगळं असेल कोणीतरी. आपल्याला काही रोज नवीन रूप सिद्ध करावं लागत नाही मी अमुकच आहे म्हणून. तसं सूर्याला सुद्धा काही रोज सांगावं नाही लागत की मीच सूर्य आहे, किंवा पुन्हा ते सूर्य पण त्याला निर्माण करावं नाही लागत. तसंच गुलाबराव म्हणतात की रात्र संपून म्हणजे सरून दिवस उजाडल्यानंतरच पुन्हा सगळ्यांनी ते सांगले सूर्याच्या ठिकाणी सूर्य पण येतं, म्हणजे सूर्याला प्रकाश मिळतो असं नाही. मग तसा तो अंधारातच कायम राहतो का, तर तसंही नाही. तो नेहमी प्रकाशातच आहे. आपण रोज बघतोय सूर्याची उदाहरणं किती वेळा आलीत. आता कोणीतरी हा अभ्यास छान करा की सूर्य आणि रात्रीचे किंवा दिवसाचे उल्लेख या गुरूंच्या ह्याच्यामध्ये किती वेळा आले, तेवढ्या ओव्या शोधून काढा. आता आज संध्याकाळी ते काम करा. आणि सूर्य नेहमी प्रकाशातच आहे, त्याच्या ठिकाणी अंधार माहितीच नाही त्याला. तो कायम. आता मागच्याही एका ओवीमध्ये पाहिलं होतं की पृथ्वी फिरत असते, पृथ्वीचं परिभ्रमण चाललेलं असतं. मग तिचा जो भाग सूर्याच्या कक्षेत येतो तिथे उजेड असतो, आणि पाठीमागची बाजू जी असते ती अंधारात असते. त्या रैवतक पर्वताचं
शिशुपाल वधामध्ये माघ नावाच्या कवीनं छान वर्णन केले. काय वर्णन केले हो? तो असं म्हणतो की तो पर्वत इतका उंच आहे, इतका उंच आहे की पर्वताची कधी मागची बाजू आपण बघायला जाऊ शकत नाही, खूप उंच असल्यामुळं शेवटपर्यंत जाणं अवघड असतं. तर त्यांनी असं म्हणलं होतं की जर त्याच्या शेवटच्या टोकावर गेलो तर त्याची मागची बाजू आणि सूर्याची मागची बाजू आपल्याला पाहायला मिळेल. अशी कवी कल्पना करतात, असं काही खरं नसतं. म्हणजे सूर्य हा नेहमी प्रकाशातच असतो, हे लक्षात ठेवायचे. तसा हे का सारखी उदाहरणं देत आहेत? तसं निवृत्तींच्या बाबतीत, गुरूंच्या बाबतीत त्यांना सांगायचं की गुरु हे माझे नेहमी स्वयंभू आहेत, त्यांना कुठल्या याची गरज नाही, त्यांना निवृत्ती शिकायची गरज नाही, कुणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही. कारण रात्रीनंतर दिवस हे दिवसाचं चक्र, सृष्टीचं चक्र चालूच असतं. सूर्याचं सूर्यपण हे स्वतःसिद्धच असतं की रात्र गेल्यावर दिवस उगवल्यावर सूर्याला आपल्या ठिकाणी पुन्हा काही आपलं सूर्यपण आणावं लागत नाही. त्याच्या जाण्या येण्यावर त्याचं काहीही अवलंबून नाही, रात्र आणि दिवस काही येऊ. म्हणून एक भर्तृहरी नावाचा जो हे आहे कवी, तो असं सांगतो की काही हो, अगदी अंधार येवो, उजेड येवो, खूप मोठं संकट येवो किंवा सुखाचे दिवस येवो, कशीही परिस्थिती असली तरी जे श्रेष्ठ लोक असतात, उच्च लोक जे असतात, श्रेष्ठ असतात, तर त्यांच्या याच्यामध्ये वागण्यात काहीही फरक पडत नाही. ते जसे आहेत तसेच राहतात, त्यांना त्या दुःखाचंही काही होत नाही. म्हणून भगवद्गीता तर आपण शिकलोच की दुःखेषु अनुद्विग्न मना, दुःखामुळं उद्विग्न होणं, सुखेषु विगत स्पृहा, सुखामध्ये सगळ्या स्पृहा निघून गेलेल्या असतात. असे हे संत किंवा गुरु असतात. आणि सामान्य माणसं मात्र जरा काही टोचलं की आपल्याला पायाला ठणका लागतो. जरा कोणी आनंदाची बातमी सांगितली की आपण लगेच मोहरून जातो, आनंदून जातो. हे आपल्या बाबतीत आहे, कारण आपण फक्त त्याच्यातच रमलेले असतो, सुखदुःखातच रमलेले असतो. आणि जोपर्यंत आपण इंद्रियांच्या सुखात आहे तोपर्यंत आपल्याला त्याची दुःख भोगावीच लागतात. क्षणभर सुख, नंतर दुःख. बरं, जाऊ द्या. तर आता इथे निवृत्तीनाथांना मात्र प्रवृत्तीचा काय म्हणू आपण, प्रवृत्तीवर मात करायची असंही करावं लागत नाही, किंवा निवृत्तीसाठी खास काही वेगळे प्रयत्न करावे लागतात असंही करावं लागत नाही. मला एक सहज हे वाचत असताना मनात आलं होतं की तुम्हा आम्हाला व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो हो. प्रमोशन, ज्यांनी नोकरी केली असेल त्यांना माहिती असेल, बँकात असेल, कुठेही वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. मग आपण त्याला पात्र आहोत असं सिद्ध करता येतं, आणि सिद्ध झालं की मग आपल्याला ते प्रमोशन मिळतं किंवा एखादी गोष्ट मिळते. समजा बँकांमध्ये आपण पैसे गुंतवले असतील, त्यांची मुदत संपेपर्यंत आपल्याला तेवढ्या मुदतीत जर पैसे ठेवले तर त्याचे दुप्पट होऊन येतात, अमकं होऊन येतं. असं व्यवहारामध्ये आपल्याला करावं लागतं. पण या निवृत्तीनाथांना निवृत्ती प्राप्त करण्यासाठी काहीच आटापिटा करावं लागलेलं. त्यांचं निवृत्तीपण हे सूर्यासारखं कायम आहे, उपजत आहे, चिरंतन आहे, हे सांगण्यासाठी सारखे हे दृष्टांत देत आहेत. तर मागे मी म्हणलं होतं तसं वामनराव देशपांडे म्हणून त्यांनी एक सुंदर असं छान, म्हणजे ज्ञानेश्वरीवरही त्यांनी सुंदर लिहिलेले होते काही, म्हणजे प्रत्येक अध्यायाची हे आपण शिकलेले आहोत. तसं याच्यावरही ते काय म्हणतात की एकदा का रात्र संपली की दिवस उजाडतो. मग दिवस उजाडायला सूर्याला काय नव्यानं सूर्यपण घ्यावं लागतं का, प्राप्त होतं का? नाही. सूर्याला पुन्हा सूर्य व्हावं लागत नाही, तो कायमच सूर्य आहे. याचा अर्थ जेव्हा रात्र होती तेव्हाही तो सूर्यच होता, सूर्याच्या ठिकाणी सूर्यासारखाच होता. आणि ज्या वेळेला मगाशी म्हणलं तसं सूर्याच्या कक्षेत दिसणाऱ्या पृथ्वीचा काही भाग जेव्हा झाकला जातो
त्यावेळेला पृथ्वीला रात्र निर्माण होते किंवा पृथ्वीच्या ठिकाणी तो रात्रीचा अनुभव येत असतो आणि जो भाग त्याच्या कक्षेत येतो तिथे उजेड येतो, म्हणजे दिवस उगवलेला असतो. म्हणजे मावळणं हे होणं हे खरं सूर्याला नाही. आपण म्हणतो सूर्य मावळला, आपण म्हणतो सूर्य उगवला, खरं म्हणजे सूर्याचं सूर्यपण कायम अबाधितच असतं. तसं निवृत्तीनाथांच्या ठिकाणी अज्ञान अजिबात नाही. ते कधीही अज्ञानाचा अनुभव घेत नाहीत. अज्ञानाचा काळोख त्यांच्या ठिकाणी कधीच येत नाही किंवा आता निवृत्ती झाली म्हणून आता वेगळा उजेड पडला आहे असंही नाही. तर सगळी त्यांची अवस्था ही कायम एकच असते. हळूहळू हळूहळू सूर्य स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याला जसं या दोन्हीचा अनुभव येत नाही, तसंच निवृत्तीनाथांनासुद्धा हा वेगळा अनुभव घ्यावा लागत नाही. गीर्वाण ह्याच्यामध्ये काय म्हणतात, किंगतायां त्रियामायां दिवसे च समागते पश्चात स्वस्योदयं सूर्य किं कुर्यात् स्वप्रकाशकः. किं गतायां त्रियामा हा रात्रीसाठी वापरलेला शब्द आहे बरं का संस्कृतमधला. त्रि म्हणजे 3 आणि याम म्हणजे प्रहर. 3 प्रहरांची रात्र असते. म्हणजे काय हो, एक याम म्हणजे एक प्रहर 4 तासाचा असतो साधारण. आता काही वेळेला 11:30 11:15 असं होत असतं, 12 तास 10 मिनटं वर जास्त. आता दिवस मोठा झाला की थोडंसं तो फरक पडतो, पण रात्रीचे 3 प्रहर आणि दिवसाचे 3 प्रहर म्हणून ते 4 त्रिक 12 12 असा हिशोब आहे. तर त्रियामायाम गतायाम म्हणजे ती रात्र गेल्यानंतर, दिवसेच समायाते दिवस आल्यानंतर. किम हा प्रश्न विचारलेला आहे, काय. पश्चात स्वस्योदयम सूर्य, हा मग पश्चात म्हणजे नंतर सूर्याचा उदय होतो का. किम कुर्यात स्वप्रकाशक, हा त्याला त्याची आवश्यकता आहे का, कारण तो स्वप्रकाशकच आहे, कायम त्याच्या ठिकाणी प्रकाशच असतो. म्हणून सूर्याला अशी कुठलीही स्वतःचा उदय करून घेण्याची गरज पडत नाही. तसं निवृत्तीनाथांनासुद्धा निवृत्ती प्राप्त करण्यासाठी काहीही करावं लागत नाही. ती उपजतच त्यांच्या ठिकाणी ती सगळी वृत्ती आलेली आहे. स्वरूपानंद म्हणतात, किंवा जेव्हा रात्र लोपोनिया जाय, किंवा जेव्हा रात्र लोपोनिया जाय आणि दिनोदय होय जेव्हा, आणि दिनोदय होय जेव्हा, तेव्हा चिका लाभे सूर्यासूर्यपण, तेव्हा चिका लाभे सूर्यासूर्यपण. नित्य तेजोघन नित्य तेजोधन असे जो का, नित्य तेजोघन असे जो का. नित्य तेजोघन तेजानी युक्त असा तो आहे. मग त्यामुळं त्याला काहीही सूर्यपण प्राप्त करावं लागत नाही. रात्र हो की दिवस उगवू देत त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे रात्र गेली दिवस उगवला, आता काय सूर्याला सूर्य व्हावं लागतं का, असा प्रश्न विचारलेला. आणि हे रात्री दिवशीचं जाणं येणं हे चालूच राहणार आहे. त्याच्यासाठी सूर्याला सूर्यपण मिळवावं लागतं का, असं सगळ्यांनी प्रश्न विचारला. तर ते सूर्यपण त्यांच्याकडं कायमच असतं. स्वभावसिद्ध स्वयंप्रकाशी असं तो सूर्य आहे. त्यामुळं दिवस रात्र हे द्वैत भासमान होणार आहे, त्याच्या ठिकाणी त्याचा काहीही परिणाम होत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. मग आता सूर्याचं वर्णन रात्रीचं वर्णन किती वेळा करतात, पुन्हा पुन्हा का सांगतायत ज्ञानदेव आपल्याला. आपण त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी अनुभवलं पाहिजे, काहीतरी लक्षात घेतलं पाहिजे. आता दिवस आणि रात्र हे सुखदुःखाचे किंवा आपल्या आयुष्यातल्या चढउताराचे पण प्रतीक आहेत असं समजू आपण. की कधी कधी आपला उदय होतो म्हणजे उत्कर्ष होतो, मग आपल्याला तेव्हा अगदी आनंद होतो. आणि रात्र म्हणजे आपला उन्नती होत नाही, म्हणजे आपण संकटात जातो, कमी प्रतीचं काहीतरी आपल्याला भोगावं लागतं, उच्च नीच असं आपल्याला भोगायला लागतं. तर तशी जरी वेळ आली तरी आपण आपली मनाची स्थिती ढळू द्यायची नाही.
आपलं मन हे शांतच ठेवलं पाहिजे, फक्त परमात्म्याच्या ठिकाणीच ठेवलं पाहिजे. म्हणजे मग काय म्हणतात ना, काहीही होवो. मग अशी सांगितलं त्या उत्तम माणसांच्यासारखं, की अगदी मोठं संकट येवो की कितीही मोठा लाभ होवो, आपण आहेत तसेच स्थिर राहायला आलं पाहिजे, सूर्यासारखं, म्हणजेच निवृत्तीनाथांसारखं. असं जर आपण राहिलो तर आपण एकदम सुखी असे राहून जाऊ. मला असं वाटतं आज आपण इथे थांबूया, कारण हे आमच्यात आत्ता गावावरनं आलेत आणि खूप लांबचा प्रवास करून आलेले आहेत. तर आता 78, खरं म्हणजे 78, 79, 80, मला वाटलं होतं आज अजून 78वी घेऊयात आपण. पण चालेल ना थांबलं तर? हां हां, मग म्हणून प्रार्थना म्हणूया आणि थांबूया. आणि ह्या 2 ओव्या समजल्या ना पण आता, कारण खूप म्हणजे इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा सगळ्यांना कोजागिरीच्या शुभेच्छा. छान आनंद घ्या, आराधना करा, देवीची उपासना करा. हो तुम्हाला पण. आल्या होत्या का संगीताताई? आल्या होत्या?